राया आज सकाळी लवकरच उठला होता. म्हणलं सुट्टीचा दिवस आहे, रविवार तर उशिरा उठावं, पण राया लवकरच उठला होता. पण रिधान दादाचा झोपला होता. विटॅमिन डीचा डोस घेऊन दिवसभर खेळण्यासाठी हा तयार होता. आता आज यांचं बोरनान होतं, म्हणून सकाळ सकाळपासूनच तयारी चालू होती. म्हटलं पहिले रायाला आंघोळ घालून मग दादाला आंघोळ घालावी आणि मग पावभाजीची तयारी करून. आजचा मेनू पावभाजी आणि पुलाव बनवायचा होता आणि त्याच्यासाठी इतका पसारा झाला होता, कारण की पोरांना बघता बघता सगळे तयारी करत होते आणि रायाला तर नुसतं जवळच हवं होतं, म्हणून मग त्याला घेऊन मला सगळं बघावं लागत. एकीकडे भाजी शिजून होती, तोपर्यंत पाहुणे येणार होते. पाहुणे म्हणजे घरचेच येणार होते सगळे, आणि तोपर्यंत हे आले होते. मग माझ्या बहिणी पण आल्या होत्या आणि मम्मी पण आली होती आणि सासूबाई पण आल्या होत्या. इथे छोट्या चिमुकल्यांनी रायाला इतकं छान घेतलं होतं आणि तो तर खूप खुश झाला होता यांना बघून. असा कार्यक्रमाचा योग असेल तरच घर भरल्यासारखं वाटतं. सगळे दुपारीच आल्यामुळे माझी स्वयंपाकाची तयारी अजून झाली नव्हती, म्हणून माझी गडबड चालू होती की आता स्वयंपाक उरकून घ्यायचा आणि मग मला पोरांचंही आवरायचं होतं. एकीकडे पावभाजीची तयारी होती आणि दुसरीकडे मग पाहुण्यांना पण अटेंड करायला लागत होतं. टेन्शन तर येतच की पावभाजी केली आता कशी होईल, पण ती तर खाल्ल्यानंतरच कळेल. इथं सगळ्याजणी गप्पा मारत बसल्या होत्या आणि रायाला तर मस्त खेळत होत्या. रायाचं तर आज मला टेन्शनच नव्हतं. एकीकडे डेकोरेशन चालू होतं, माझी मम्मी आणि माझ्या बहिणी डेकोरेशन करत होत्या. इथं तर रिधानचं बोरनान लिहिलं आहे, रायाचं कुठं आहे असं मला विचारलं, पण रायाचं तर अजून आम्ही बोरनान करणारच नाही आहे, तो 1 वर्षाचा झालाच नाही आहे. राया जणू माऊला विचारतोय की मला कधी नवीन कपडे घालायला मिळणार. मग माऊ म्हणते थांब आता आवरायला घ्यायचंय. मग मम्माने तेवढ्यात रायाला आवरायला घेतलं. रायाचं आवरायला घेतलं खरं होतं, पण राया इकडे तिकडेच पाहत होता आणि दादा त्याला हे दाखव ते दाखव करत होता, म्हणून रायाचं लक्ष विचलित होत होतं. म्हटलं पटपट आवरून घ्यावं. रिधान दादा तर आमचा आवरून रेडी होता, तो स्वतःच कपडे घातले आणि पटकन आवरलं सुद्धा. मग आता रायाचं आवरायचं होतं, तो म्हणतो मम्मा मी कपडे घालू का त्याला. म्हटलं नको. रायाचं आवरून आता राया रेडी होता आणि एकीकडे रिधान पण रेडी होता. अशा प्रकारे आम्ही छोटे छोटे बाउलमध्ये सगळं सजवून ठेवलं होतं आणि फोटो काढण्यासाठी पोज तर असे देत होता ना हा, की जसं काही त्याला सगळंच कळतं. जोपर्यंत याची मुकल्याचा मूड आहे तोपर्यंत बोरनान उरकून घ्यावा असं रिधानच्या पप्पांनी मला सांगितलं. मग म्हटलं आम्ही दोघं पण फोटो काढून घेतो. मग तोपर्यंत थोडेसे रायासोबत फोटो काढून घेतले आणि व्हिडिओ पण काढले. सुरुवात आमच्या आजीबाईंनी केली. मग दोन्ही आजींनी आमच्यावर लाह्या टाकून आमचं बोरनान केलं. या आजीला तर काळजीच जास्त की लाह्या तर खातं की काय, म्हणून आजी मला सांगत होती. नंतर आत्तू आणि मामीचा मान आला होता. मग इथे दोन्ही मावशी आम्हाला बोरनान घालत होत्या. रायाचं झाल्यानंतर आमचा हा मोठा दादा तर तयारच होता. मग स्वतःच मी मिक्स करू का केव्हाचा विचारत. पोरांसाठी असं काही वेगळं करणारे म्हटल्यावर पोरांना आनंदच खूप होतो. मग त्याला असं वाटतं मी स्वतःच करून घेऊ का. मग त्याला तेवढे पण पेशन्स नव्हते. रिधान मोठा होऊसपर्यंत राया आमच्या आयुष्यात आला होता, म्हणून आम्हाला दोघांमध्येही बॅलन्स खूप छान वाटत होतं की एक मोठा होता एक छोटा होता. मग दोघांकडे बघायला लागत होता आणि दोघांचं बोरनान करताना आम्हाला खूप आनंद झाला होता. आणि तिथे जमलेली मुलं तर इतकी छान आनंद घेत होती ना सगळ्या गोष्टींचा, आणि सगळे एक एक करून त्यांचं बोरस्नान करत होते आणि त्यांना खूप भारी वाटत होतं. रिधान तर एवढा खूप खुश झाला होता. रिधानचं बोरनान करायला मग मम्मी पप्पा पुढे आले. यानंतर आम्हाला हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची होती. मग सुरुवात घरच्यांपासूनच केली. मग इथे ननंदबाई होत्या आणि या जाऊबाई होत्या. मग नंतर सासूबाईंना मान देऊन त्यांच्या पाया पडायची संधी कुठे सोडलीच नाही. या मावस सासू तर माझ्या नेहमी कौतुकच करत असतात. आज सुवासिनींचा वाण लुटण्याचा दिवस असतो, म्हणजे प्रत्येकीकडे जाऊन काही ना काही वेगळं वाण असतं. मग प्रत्येकीला असं वाटतं की आपण सगळ्यांपेक्षा उठून वेगळं वाण द्यावं. आणि मी एक काचाचे बाऊल आणले होते आणि ते सगळ्यांना आवडले. असं म्हणतात की सौभाग्याचं लेणं देतात, तर 4-5 वर्ष मी ते दिलं होतं, पण आता म्हटलं काहीतरी युजफुल द्यावं म्हणून या काचाच्या बरण्या आणल्या होत्या. आपल्या घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हणजे एक समारंभच असतो आणि त्यात बायकांना खुश होण्याचा, आनंदी राहण्याचा आणि वेगवेगळे फोटोज व्हिडिओज काढण्याचा एक आनंदच वेगळा असतो. तो कार्यक्रम ती स्वतःसाठी किंवा आपल्या मैत्रिणींसाठी घरच्यांसाठी आनंद व्यक्त करण्याची पद्धत आहे. इथं मग मी जेवायला बसवलं, कारण की ह्यांना लांब जायचं होतं. नंतर पांचाताईंच्या इथे हळदी कुंकाला मला बोलवलं होतं. मग वेळात वेळ काढून राया झोपला होता म्हणून तिथेही हळदी कुंकाला जाऊन आले. आणि नंतर म्हटलं स्वतःवर पण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. मग नवऱ्याने माझा व्हिडिओ काढला आणि तो इतका भारी आला ना की मला तो पाहतच राहावा असं वाटायला लागलं. या मॉडर्न जमान्यात असं वाटतं की जीन्स घालावं, स्कर्ट घालावं, वन पीस घालावं, पण साडींची तुलना तर कशाशी करताच येणार नाही. आणि साडी घातल्यावर बाई स्वतःला बघतच राहते आरशात का होईना, आणि नवऱ्याने कॉम्प्लिमेंट दिली तर बाई एकदम खुश. आणि मग काय आजूबाजूच्या बायका येण्यास सुरुवात झाली होती आणि सगळ्यांना मान देऊन वाण दिला. आवर्जून सगळ्यांना आमंत्रण दिलं होतं, कोणालाही विसरले नव्हते. आणि त्यातल्या त्यात लांब राहणारे पण आवर्जून वेळ काढून माझ्यासाठी आले होते. या मामी आमच्या लांब राहतात तरी पण माझ्यासाठी आल्या होत्या. मग माझ्या मैत्रिणी पण एक एक करून येत होत्या आणि त्यांना पण हळदी कुंकू लावून आणि खूप साऱ्या गप्पा मारून आम्ही फोटोसुद्धा काढले. आज रविवार गाठून आम्ही हा कार्यक्रम केला होता, कारण की सगळ्यांना जमायला पाहिजे आणि सगळ्याजणी माझ्याकडे याव्यात, म्हणून मी मुद्दामून हा रविवारी कार्यक्रम ठेवला होता. आणि पांचाताईंकडे गेल्यानंतर आम्ही हळदी कुंकाचं मान घेतला आणि म्हटलं थोडंसं
थोडंसं बसून जावं. पण सासूबाई म्हणल्या होत्या राया झोपलाय तर ये निवांत, म्हणून काय थोडा वेळ थांबले. आणि एवढ्या छान साड्या घातल्यात म्हणल्यावर रील शिवाय तर फील नाही, म्हणून मग माझ्या सगळ्या मैत्रिणींनी मिळून एक छोटासा रील केला.